जीवनाचे धडे एक नागरिक सुधारणारे त्या व्यक्तीला जर आम्हाला शाळेमधून अटक करून जर देण्यात येत असेल तर आमची समाजासमोर काय होणार आहे? शिक्षक म्हणून जर आम्हाला तुम्ही बोगस जर ठरवत असाल उद्या या भविष्याचे घडवणारे जे शिक्षक आहेत तुम्ही काय आदर्श द्याल? शिक्षक दिन आदर्श शिक्षक शासनातर्फे एखाद्या वर्गाला तुम्ही पीडित ठेवता आणि त्याच्यावर खूपच शिक्का लावता हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 14 मार्च 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 14 मार्च 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अरे समाज आमच्या हक्काचं, अरे समाज आमच्या हक्काचं, अरे समाज आमच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. जी पात्रता लागते ती जर येणार एचएमच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे. लगातार तुमची आंदोलन होत आहे. मागील वर्षी पण तुम्ही आंदोलन केलं. आज 17वा दिवस तुमच्या आंदोलनाचा आहे. काय प्रतिक्रिया शासनातर्फे आहे? काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? हे बघा, शासनातर्फे काही प्रतिक्रिया नाही. याआधी शासनासोबत 22 तारखेला आमची बैठक झाली आणि त्या ठिकाणी जो सरकारने 14 मार्च 2024ला जो शासन निर्णय काढलं त्याची अंमलबजावणी करावी साधी सुधी मागणी आमची आहे. त्या ठिकाणी त्या असं सांगितलं त्या याच्यामध्ये की ज्या राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एनएचएमच्या कर्मचारी जे आहेत, अधिकारी कर्मचारी आहेत, ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ज्यांची 10 पेक्षा जास्त सेवा झालेली आहे, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे आणि त्याच्या समकक्ष पदावर समावून घेण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही यासाठी आमचं आंदोलन आहे. दुसरं, मागच्या वेळेस आम्ही 37 दिवस या ठिकाणी आंदोलन केलं आणि 37 दिवसाचं आंदोलन झाल्यानंतर सरकारने तो शासन निर्णय काढला. या ठिकाणी कोरोना काळामध्ये सगळे राजकीय नेते, अधिकारी, कर्मचारी हे देखील आपल्या घरी बसले होते, परंतु कोरोना काळामध्ये अत्यंत महत्वाचं काम करणाऱ्या ज्या भगिनी इथं दिसत आहेत, या भगिनी असते किंवा अधिकारी कर्मचारी यांनी भूमिका चांगली निभावलेली आहे. आणि असं असताना WHO मीटिंग मध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं की आमच्या देशामध्ये या ठिकाणी बाकी देशापेक्षा कोरोनामध्ये मृत्यू दर कमी आहे. तर कारण या ठिकाणचे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कर्मचारी असतील, आशा अंगणवाडी असतील, या लोकांनी अत्यंत मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने आमच्या दर कमी आहे. दुसरी गोष्ट महत्वाचं असं, सरकारसोबत आम्ही चर्चेला तयार आहोत. सरकारने आम्हाला चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. जर सरकारी चर्चा केली नाही तर आम्ही देखील आमरण उपोषणाचा हत्यार आम्ही उपोषणार आहोत. अवघ्या पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या आमरणाचा हत्यार आमचा होईल. या ठिकाणी प्रणय फुके साहेब येऊन गेले. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट करून देतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आमच्या मोर्चाचे नेतृत्व केलेलं आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवारने देखील नेतृत्व केलेलं आहे. 12/12/12ला माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की माझी सरकार येऊ द्या, मी तुम्हाला फक्त चाय प्यायला बोलवेन आणि तुमच्या हातामध्ये ऑर्डर देईन. अशा पद्धतीची घोषणा, तसा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ या ठिकाणची बैठक लावावी, या ठिकाणचे प्रश्न निकाली काढावे एवढीच अपेक्षा आहे. आंदोलनाला 17 दिवस झाले आज, तरी पण अजूनपर्यंत काही ठोस आश्वासन तुम्हाला मिळालेलं नाही. तर तुमचं काम बंद आंदोलन किती दिवस आणखी चालणार आहे आणि नेमका समोरचा काय पाऊल तुमचं असणार आहे? हे बघा, काम बंद आंदोलन जोपर्यंत सरकार आम्हाला लिखित पत्र देत नाही की आम्ही एवढी कालमर्यादेमध्ये तुम्हाला आम्ही समाधान करू. आपण बघतात या ठिकाणी ज्या एएनएम आहेत, या ठिकाणी टीबीचे कर्मचारी आहेत. टीबीचे कर्मचारी तर पूर्वीपासून 98 पासून ते काम करून राहिलेले आहेत. ते रिटायरमेंटच्या याच्यावर आलेले आहेत आणि म्हणून त्या GR प्रमाणे सर्वांचे समाधान करा ही भूमिका आमची आहे. जोपर्यंत आम्हाला लिखित पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असेल. आता छोट्या मोठ्या सर्जऱ्या बंद झालेल्या आहेत, लसीकरण बंद झालेलं आहे, म्हणजे आरोग्याच्या व्यवस्थेवर परिणाम होत चाललेला आहे. जर हा परिणाम जर झाला तर याला जबाबदार हे कर्मचारी राहणार नाही, प्रशासन असेल. आणि हे सरकारने घडवून दिलेला हा संप आहे अशी आमची विनंती आहे. नारे द्या 2-4 करा. समाजन आपल्या हक्काचं, समाजन आपल्या हक्काचं, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासन निर्णयाची अंमलबजावणी
ऑर्डर द्या ऑर्डर द्या त्यानंतर जे काही शिक्षक ऑर्डर द्या ऑर्डर द्या एकच नारा एकच नारा धन्यवाद सर. बघा समायोजन आमच्या हक्काचं हे आंदोलन आहे त्यामुळे आपल्याला ठिय्या मांडून बसायचं आहे. शिक्षकांना प्लीज ही नम्र विनंती आहे. समायोजन इतका आमच्या आपल्याला वेळ दिला पहिल्याच तर कमी वेळ मिळाला आहे म्हणजे सगळं आपल्या मागे लागलं होतं. वेळ पण आपल्याला सोबत कोणीच नाही शासन त्यामुळे निर्णयाची कृपा अंमलबजावणी करून जितकी वेळ आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे एकच ठिय्या मांडून नारा. बसायचं. कृपया कुठेच एकच नारा. उठू नका. समायोजन आपल्या हक्काचं करण्यासाठी जयती उपास्य मॅडम यांना शासन आमच्या निर्णयाची अंमलबजावणी